श्री दत्तप्रबोध अध्याय 16वा. मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं, दत्तगुरूंनी आपल्या संपूर्ण प्रवासाची महती संपूर्ण कथावर्णन माता अनसूयेला सांगितलं. दोघांच्या खूप गप्पा चालल्या. त्यानंतर मातृमहिमा काय आहे, मातेचं ऋण कशाने फेडता येतं, पित्याचं ऋण काय आहे, त्याबरोबर अन्य ऋणही त्यांनी सांगितली. आणि सरते शेवटी मग माता अनसूयेनं त्या तिघांना प्रश्न केला की आता तुमची तीर्थयात्रा झाली, तपाचरण झालं, मग आता ब्रह्मचारी आश्रम सोडून पुढे गृहस्थ आश्रम आपण कधी स्वीकारणार आहात, लग्न केव्हा करणार. मातेचा हा प्रश्न ऐकताच सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले आणि आता वेळ होती त्या प्रश्नाचे उत्तर देण्याची. तर दत्तगुरू या प्रश्नाचं काय उत्तर देतात पाहूयात आजच्या या अध्यायामध्ये. अध्यायाला सुरुवात करूया. मातेनं अतिशय आनंदानं आणि उत्सुकतेने विचारलेल्या त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तिघांनीही टाळलं आणि शेवटी मातापित्यांच्या चरणी आपली दृष्टी स्थिर केली. कोणीही काही बोलीना. तेव्हा अत्रिमुनींनी अतिशय कनवाळूपणे पुन्हा विचारलं, अरे, आम्ही अतिशय आनंदानं तुम्हाला गृहस्थ आश्रम स्वीकारण्याबद्दल विचारत आहोत आणि तुम्ही काहीच बोलत नाही. तुम्हाला काय वाटत आहे ते मोकळ्या मनानं सांगा. तेव्हा श्री अविनाशी दत्तात्रय म्हणाले, हे वडील बंधू, त्यांचा काय तू विचार घ्या. त्यावेळेला दुर्वास म्हणाला, दत्तात्रय म्हणता हे खरं, पण पिताजी, एक गोष्ट सांगतो. वेदांनी जरी 4 आश्रमांचा पुरस्कार करून मानवी जीवनाला शिस्त लावण्याचा, सर्व संस्कार करण्याचा प्रयत्न केला असला आणि वडिलांच्या आज्ञेला शिरसावंद्य मानून ब्रह्मचारी आश्रमानंतर गृहस्थ आश्रम स्वीकारावा अशी अनुज्ञा असली, तरी सुद्धा वेदांनीच असं सांगितलं आहे की आपल्या स्वभाव प्रवृत्तीला जे रुचेल, जे पटेल तेच करावं. सदसद विवेक बुद्धीला स्मरून श्रुती अर्थ संपादून ग्राह्य कोणतं आणि त्याज्य कोणतं हे आपणच ठरवावं, असा हा शास्त्रार्थ आहे. दुर्वासांचं हे बोलणं ऐकून दत्तात्रयानंही त्यांच्या विचाराला पुष्टी दिली आणि आनंदानं मान डोलावत म्हटलं, हे दुर्वास मुनी, आपण जे बोलतात, जो गुह्यार्थ सांगितला त्याच्याशी मीही सहमत आहे. संसाराची गोडी मलाही नाही, त्या सुखात रमण्याची मला यत्किंचितही इच्छा नाही. उलट स्वेच्छेने उदास आणि निसंग होऊन मोहपाशात न गुंतता विरक्त जीवन जगण्याचाच माझाही निश्चय आहे. संसारात पडणं म्हणजे अंगाला आसक्तीचा, वासनांचा, मायामोहाचा चिखल भासून घेणं आणि मग तो वाळलेला चिखल धुवत राहण्यातच उरलेलं आयुष्य श्रमणं. मग हा वासनांचा चिखल अंगाला फासूनच का घ्या. म्हणून हे तात, तुम्ही आम्हाला त्या मार्गाला जाण्याचा आग्रह करू नका. आम्ही संसारात पडणार नाही. दोन्ही मुलांचं हे बोलणं ऐकून अनसूया अतिशय दुःखी कष्टी झाली आणि अत्रेंना विनवू लागली की तुम्ही तर या मुलांचं मन वळवा आणि त्यांच्या मनात गोडी उत्पन्न होईल असं काहीतरी त्यांना सांगा, त्यांना पटवून द्या. अनसूयेच्या समाधानासाठी अत्रेंनी दोन्ही मुलांना पुन्हा समजावलं की बाळांनो, तुम्ही जर गृहस्थ आश्रम स्वीकारला नाहीत तर आपला वंश कसा वाढणार. वंश वाढण्यासाठी तरी तुम्ही विवाहबद्ध व्हा. विवाहबद्ध होऊन पत्नीसह धर्मकृत्य करा, संतती वृद्धी करा, वंशाचं नाव वाढवा, आल्या गेल्या अतिथी अभ्यागतांना संतुष्ट करा. ह्यातच खरं हित आहे. उत्तम गृहस्थ आश्रम पाळून मग मोक्ष मार्गाचा विचार करा. तुम्ही असं वागावं अशी माझी आणि तुमच्या मातेची इच्छा आहे. हे पित्याचं बोलणं ऐकून दत्तात्रय म्हणाले, आपण म्हणता आहात ते सर्व खरं आहे, परंतु संसार हा मिथ्या आहे, ती माया आहे. हे सर्व मिथ्यामय असूनही तुम्हाला हे सर्व सत्य कसं काय भासत आहे. हा संसार म्हणजे सर्व मायामय. पण सर्वसामान्य जनरीत हीच आहे की जे मिथ्या आहे, असत्य आहे, तेच त्यांना सत्यमय भासतं आणि या भ्रमाच्या भोवऱ्यात अमृत जे असेल ते थुंकून लोक नश्वर असं विष प्राशन करतात. कडू कडू पेयच अमृत समजतात. एकदा का संसाराच्या गोडीचा वेंचू चावला की ते संसार सुखाचं विष अंगभर विणायला वेळ लागत नाही आणि ते चढलेलं विष उतरता उतरत नाही. गर्भावस्थेत असताना जीव खरं तर मायावरणात असतो. तो बाहेरच्या जगात येतो, तो कोह कोह करीत.
पण माता समजते की त्याला भूक लागली आहे, म्हणून ती त्याला स्तनपान देते आणि तोही त्या पाहण्यानं लोभावून त्याचा ध्यास विसरतो आणि गुंतत जातो. मायामोहाच्या उभेत वाढू लागतो, कोड कौतुकात स्नेहात वाढू लागतो, मोठा होतो, कौमारी अवस्थेत येतो, सहचारीसह गृहस्थाश्रम स्वीकारतो आणि वासनामय जीवन जगू लागतो. कणक कांतीच्या मोहात अधिकाधिक गुरफटू लागतो. जन्माला आला आणि पखाली वाहत मिला, अशीच त्याची ही अवस्था होते. तारुण्यानंतर वार्धक्य आपला अधिकार शरीरावर गाजवू लागते. मोक्ष साधनेचा कधीही न सुचलेला मार्ग सुचू लागतो आणि जीवाची तडफड होते, पण उपाय नसतो. लोभ मोह सुटत नसतात, स्वहिताचा मार्ग गवसत नसतो. अशी ही आपली अवस्था कशासाठी करून घ्यायची? स्त्रीभोग आणि विषय सुख ही आम्हाला दोघांनाही विषय इतकेच दुःखकर आहेत. त्यामुळे आपण आम्हाला संसारात गुंतवण्याचा विचार करू नका, आम्हाला स्वतंत्रपणे वागायची संधी द्या, असं म्हणून दोघांनीही मातापित्यांना वंदन केलं. आईची भाबडी माया काही स्वस्त बसेना. मध्ये काही दिवस गेल्यानंतर पुन्हा एकदा मुलांना विचारण्याची लहर तिला आली आणि म्हणून दुर्वासाला बोलावून ती म्हणाली, बाबा रे, आता तरी तुझं तपाचरण झालं असेल ना? मग दूरवर्ष वधू येत आहेत, त्यातली योग्य वाटेल ती पसंत कर आणि गृहस्थाश्रम स्वीकार. तेव्हा दुर्वासांनी अतिशय विनम्रपणानं मातेला उत्तर दिलं, हे माते, तुझी इच्छा असली तरी मला त्या गोष्टीचा यत्किंचितही मोह नाही. तपाचरण, ध्यानधारणा आणि तीर्थाटन याचाच आम्हाला हव्यास. तोच आम्हाला पुरा करू दे. लौकिक संबंधात मला जखडू नकोस. हे दुर्वासाचे उद्गार ऐकताच तर अनुसया अतिशय दुःखी झाली. वंशाचं काय होणार या दारुण चिंतेनं तिचं काळीज होरपळू लागलं. कोणत्या उपायानं ही विवंचना दूर होईल असं तिला वाटू लागलं. ते विचार करू लागली, काय केल्यानं मुलाची मनं द्रवतील याचा मनाशी अंदाज घेऊ लागली. मातेच्या मनाची घालमेल दत्तात्रयानं जाणली आणि एका सकाळी स्नानकर्म उरकल्यानंतर दत्तात्रय ध्यानाला बसले. तेव्हा अत्रींच्या लक्षात आलं की दत्तराज अदृश्य होऊन तिथे 3 सतेज रूपं दिसू लागली होती. ती 3 झगमगीत रूपं बघून अत्री विस्मित झाली आणि त्यांनी अनसूयेला हाक मारली. अनसूयाही ते मनोहर आणि विस्मयकारक दृश्य पाहून विस्मित झाली. प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्या मंदिरी प्रकटले म्हणून आनंदली. त्यांची षोडशोपचारे पूजा करायला लगबगीने धावली आणि काय आश्चर्य, ते तिन्ही देव न दिसता तिच्या पोटचे पुत्र दुर्वास, दत्त आणि चंद्र तिला त्या जागी दिसले. दत्त तर ध्यानमग्न होते. अनसूयेच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. अत्रीने दुर्वासाला विचारलं, हे सर्व काय आहे? तेव्हा दुर्वास म्हणाले, आपण हे सर्व या अविनाशी दत्ताला विचारा. दत्तानं म्हटलं, पिताजी, तुमच्या मनातील चिंता मी ओळखली आहे आणि प्रत्यक्ष दर्शन देऊनच आम्हापैकी कोणाचा अधिकार काय आहे हे तुम्ही ओळखावं म्हणून हा सर्व प्रपंच केला. दत्ताचं हे चातुर्य लक्षात येताच अत्री मनात संतुष्ट झाले आणि कार्यकारण शोधू लागले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दुर्वास म्हणजे त्रिपुरारी कैलासनाथ. त्याचा गुण तमोगुण, अतिशय तापसी आणि विरक्त हा त्याचा स्वभाव. विषय वासनेचा साधा वाराही त्याला सहन होत नाही. त्याचा सबळ आहार प्रलयाग्नीचा, यानं नाश केलेला कामगुणाचा. दत्तात्रय म्हणजे सत्वगुणी मेघश्याम, सदय सकृप उदार, जगत उद्धारासाठीच सदा तयार, पण गुणातीत असून अविकारी, संगातीत असून निसंग, कामकारणापासून हाही दूरच. तिसरा चतुरानन, प्रजापती ब्रह्मदेव म्हणजे चंद्र, ह्याचा गुण रजोगुण, ह्याचे नाव प्रजापती म्हणजेच संततीचा योग. चंद्राला गृहस्थाश्रम देवा हेच योग्य होईल. हे त्रिणी लक्षात घेतलं आणि त्यानुरूप अनसूया मातेलाही समजावलं. सर्व समजावून देताच तिलाही पटलं आणि तिच्या मनाचं समाधान झालं. तिचं समाधान झाल्याचं पाहून दोन्ही पुत्रांनी तिच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि अतिशय मृदमधुर स्वरात तपश्चर्येसाठी जाण्याची अनुज्ञा मागितली आणि सांगितलं की प्रत्येक रात्री तुमच्या चरणांची सेवा करण्यासाठी आम्ही माघारी येऊ. अनसूयेनं त्यांना आशीर्वाद दिला आणि वारंवार दर्शन देण्याचं वचन घेऊन
परवानगी दिली. अशा प्रकारे श्री दत्त प्रबोध ग्रंथातील 16वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील 17व्या अध्यायामध्ये आपण गुरु महात्म्य पाहणार आहोत. तेव्हा पुढील अध्याय पाहायला विसरू नका आपल्या मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.